भगवान बुद्धांनी जो दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला, ज्याला आपण निब्बाणाचा मार्ग म्हणतो, या निब्बाणाच्या मार्गावर आरूढ होण्यासाठी भगवान बुद्धांनी 4 सहाय्यकारी घटकांचा उपदेश केलेला आहे. संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक यांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथांग प्रभावामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या रक्तापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी अमरावती या ऐतिहासिक शहरामध्ये बडनेरा या नगरीत संपन्न होत असलेल्या या एक दिवसीय धम्म परिषदेच्या निमित्ताने या धम्मदेसना विचार मंचावरती उपस्थित पूजनीय भिक्खू संघ आणि आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम भिक्खू संघाच्या वतीने मी आपल्या सर्वांप्रती अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो. विशेष करून त्यांच्या प्रती की ज्यांच्या पुढाकारामुळे आजच्या या धम्म परिषदेच्या कार्यक्रमाला मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे, असे या धम्म परिषदेचे मुख्य आयोजक सार्वजनिक पंचशील मंडळ बडनेरा, या मंडळातील सर्व कार्यकर्ता मंडळी, उपासक उपासिका, या धम्म परिषदेला दान पुण्य करून तनमन धनाने सहकार्य करणारे आपण सर्व धम्म उपासक उपासिका, दान दायक दायिका, आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना आणि मंगल आशीष अर्पण करतो. उपस्थितांनो, बऱ्याच वेळेपासून आपण या ठिकाणी बसलेले आहात. बसून बसून पाय सुद्धा दुखत असतील. ज्यांना गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या मनात दुसरेच विचार येत असतील. ज्यांना कमरेचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या मनामध्ये वेगळाच विचार येत असेल. कधी धम्म परिषद संपते आणि कधी घरी जातो ना, कधी पाय लांब करतो ना, कधी झोपतो, जेवण करून झोपतो. तर आजचा दिवस जरा कोणता दिवस आहे? रविवारचा दिवस आहे, नाही की नाही? आणि रविवारचा दिवस संडे म्हणजे समजून घ्या आता सुट्टीच्या दिवशी. बघा, आपण या ठिकाणी आलो, आठवड्याभर आपले कामं असतात. लोक असा विचार करतात जरा सुट्टीचा दिवस आहे तर मग घरातली मंडळी मग गोधड्या धुवायचे कामं करतात, फरशा धुवायचे कामं, कपडे धुवायचे कामं, आठवड्याभराचे कामं. आणि आज सुट्टीचा दिवस बघा, आपण सर्व या ठिकाणी आलो तर बघा आज फार महत्वाचा दिवस आहे. कारण रविवार तर दरवेळेस येतील. अनेक रविवार आले, अनेक सुट्टीचे दिवस आले आणि गेले. अनेक सुट्टीचे दिवस, अनेक रविवारचे दिवस आपण एन्जॉय केला, खाऊन पिऊन जीवनाचा आनंद घेतला. पण बांधवांनो, आजचा दिवस तसा नाहीये. आजचा दिवस, आजचा हा रविवारचा दिवस, आणि या दिवशी जी संधी तुम्हाला मिळालेली आहे ही संधी तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळणार नाही.
या ऐतिहासिक नगरीमध्ये आजची ही धम्म परिषद संपन्न होत आहे, ही साधा आणि सोपी गोष्ट नाही आहे. बघा, विचार करा, तुम्ही किती पुण्यवान आहात. विशेष करून अमरावतीचे जे लोक आहेत, हा संपूर्ण बडनेरा परिसरातील लोक, तुम्ही किती पुण्यवान लोक आहात. एक तर बघा, ही ऐतिहासिक भूमी आहे ही भूमी, कारण या भूमीमध्ये एक काळ असा होता की याच भूमीमध्ये बौद्ध धम्माचे रक्षक नागवंशीय लोक या भूमीत राहत होते. ज्या नागवंशीय लोकांचे आपण वंशज आहोत, ज्या नागवंशीय लोकांची राजधानी नागपूर अगदी हाकेच्या अंतरावरती आहे, त्याच नागवंशीयांच्या भूमीला साक्षी ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 त्या नागवंशाच्या भूमीमध्ये बौद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं, आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं. ही नागवंशीयांची भूमी आहे आणि या नागवंशीय भूमीचे तुम्ही सर्व साक्षीदार आहात ना. ही नागवंशीयांची भूमी आहे की ज्या नागवंशीय लोकांनी बौद्ध धम्माचं रक्षण केलं या भारतामध्ये. तुम्ही नागपंचमी साजरी करता का? आम्ही बघितलं या विदर्भामध्ये नागपंचमी साजरी करतात बघा आपले लोक. खरा जर खरोखरचा नाग निघाला ना तर दंडा घेऊन बाहेर जातात बघा त्या नागाला मारायला आणि नागाची पूजा करतात. काही काही ठिकाणी त्याच्या भिंतीवर काढतात बघा, असे नाग काढतात ना, असे भिंतीवर 5 नाग काढतात, 6 पण नाही, 4 पण नाही, बरोबर 5 नाग काढतात, कारण पंचमी आहे. 5 नाग काढतात आणि बरोबर त्या नागांची पूजा करतात. काही काही लोक कागदावर नागा काढतात, काही काही चित्र काढतात, त्याची पूजा करतात. बांधवांनो, नागपंचमी हा सण या उद्देशाने नाही आहे. या नागवंशीय लोकांमध्ये 5 नागराजे होऊन गेले. नाग म्हणजे खरोखरचा नाही बरं, त्या वंशाचं नाव आहे नागवंश. आणि त्या नागवंशामध्ये 5 नागराजे होऊन गेले. ज्या 5 नागराजांनी या भारतामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, बौद्ध धम्माचं रक्षण केलं, त्याच 5 नागराजांच्या स्मृती प्रित्यर्थ ही नागपंचमी केली जाते. खऱ्या नागाची पूजा नाही आहे, तर ही नागपंचमी आपल्या वंशजामधल्या 5 नागराजांचा सन्मान आहे. त्या नागराजांचं स्मरण करा. बघा, त्या नागराजांचे, त्या नागवंशी लोकांचे आपण वंशज आहोत. ही ऐतिहासिक भूमी आहे बांधवांनो. या भूमीला पदस्पर्श झाला त्या बोधिसत्वाचा, की ज्या बोधिसत्वाचा संघर्षामुळे आज आपल्याला हे सोन्याचे दिवस मिळाले. तो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर झिजला नसता तर हा देह सजला नसता. तो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झिजला, खपला, संघर्ष उभा केला, म्हणून तर आपल्या सर्वांना सोन्याचे दिवस मिळाले. खातो तो घास आणि घेतो तो श्वास केवळ बाबासाहेब आंबेडकरांमुळे. बांधवांनो, हे कधीच विसरू नका. त्या बोधिसत्वाचा पदस्पर्श तुमच्या या अमरावतीला झालेला आहे. या अमरावतीमध्ये पहिल्यांदाच, या बडनेरामध्ये आम्ही आलो, पहिल्यांदाच आपल्या सर्वांना धम्मदेशना करण्याची संधी उपलब्ध झाली. नक्कीच पण सार्वजनिक पंचशील मंडळाबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो. या भूमीला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे बाबासाहेबांचा. तुम्ही जर इतिहासाचे जर अभ्यासक असाल, की ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांचं चरित्र वाचलं असेल, तर याच भूमीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रहाला सुरुवात केलेली आहे. माहित आहे, ही भूमी सत्याग्रहाची भूमी आहे. या भूमीमध्ये अंबादेवी मंदिराचा प्रवेश सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला होता. माहित आहे तुम्हाला? महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला आणि तिथून जे सत्याग्रहाला सुरुवात झाली, तर या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, नगरामध्ये सत्याग्रहाचे वारे सुरू झाले. आणि त्याच सत्याग्रहाचा एक वारा या अमरावतीमध्ये सुरू झाला. तर अमरावतीच्या आपल्याच लोकांनी सत्याग्रहाला सुरुवात केली. आणि याच अमरावतीमध्ये नोव्हेंबर महिन्यात 1927 मध्ये बाबासाहेब आंबेडकर या भूमीमध्ये आले, या अमरावतीला आले. आणि या अमरावतीमध्ये सत्याग्रहींची सत्याग्रह परिषद झाली. कशासाठी? मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी, त्या अंबादेवीची पूजा करण्यासाठी नाही. त्या देवीची पूजा करण्यासाठी सत्याग्रह नव्हता.
बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेमध्ये इथे जो सत्याग्रह झाला तो सत्याग्रह समता प्रस्थापित करण्यासाठी होता. इथे बाबासाहेब येतात, या अमरावती भूमीमध्ये बाबासाहेब येतात आणि बाबासाहेब या ठिकाणी येऊन इथे या सत्याग्रहींना भाषण करतात, संदेश देतात. आपल्या सर्वांना तो संदेश आहे. बाबासाहेब काय म्हणतात, इथे जमलेल्या अमरावतीकरांना, या अमरावती वासियांना बाबासाहेबाचा संदेश आहे. नोव्हेंबर, मला तारीख आठवत नाही आहे, पण नोव्हेंबर महिना 1927 ते बाबासाहेबाचं भाषण आहे, बाबासाहेबाचा संदेश आहे. बाबासाहेब आंबेडकर सूचक देतात की जे जे अस्पृश्य आहेत, बाबासाहेबांनी सूचक लावलं, सूचक दिलं की जे जे अस्पृश्य आहेत त्यांना आता मंदिरात जायची आवश्यकता नाहीये. जे जे अस्पृश्य आहेत त्यांना आता मंदिरात जायची आवश्यकता नाहीये, कारण येणाऱ्या काही काळामध्ये मी धर्म परिवर्तन करणार आहे. बाबासाहेबांनी हे सूचक या अमरावती भूमीमध्ये दिलेलं आहे. बघा, बाबासाहेबांची ते सूचक होतं, बाबासाहेबांनी ते भविष्य वर्तवलं होतं आणि खरंच झालं ना. मंदिरात जायची गरज नाही आता आम्हाला आता कोणता सत्याग्रह करायची गरज नाहीये, कारण आता आम्हाला हक्काचं मंदिर मिळालेलं आहे, हक्काचं मंदिर आहे. तथागत भगवान बुद्धांचं विहार आज आम्हाला मिळालेलं आहे. अहो, त्या बाबासाहेबांचे किती उपकार आहेत आपल्यावरती. त्या बाबासाहेबांनी तो संघर्ष केला, तर आज बघा 67 वर्ष झाली आपल्या सर्वांना, बरोबर आहे ना. बौद्ध बनून किती वर्ष झाली, बौद्ध बनून 67 वर्ष झाली आपल्या सर्वांना. आणि या 67 वर्षामध्ये बघा, अरे किती परिवर्तन झालं हो आपल्यामध्ये. तुम्ही स्वतःकडे बघा ना, अरे किती परिवर्तन झालं. ते सगळं जुनं जे होतं ना, जुनं चाली रीती रूढी परंपरा सगळं 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 सोडलं आम्ही. 1956 तिलांजली दिली, तथागतांचा सद्धम्म स्वीकार केला. एवढा मोठा महामानव, महाविद्वान तेवढ्याच नम्रतेने भगवान बुद्धांना शरण गेला, भगवान बुद्धांना शरण गेला, बौद्ध बनला, आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं. हा महान सद्धम्म आपल्याला मिळाला. आणि बाबासाहेब आंबेडकर हा जेव्हा सद्धम्म आपल्या सर्वांना देतात, एक वचन सांगतो बघा तुम्हाला बाबासाहेबांचं. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म आपल्या सर्वांना दिला, आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं. बाबासाहेब आंबेडकरांचं एक वचन, मला आता त्या वचनाचं स्मरण झालं. नागपूरमध्ये बाबासाहेबांनी सांगून ठेवलं आपल्या सर्वांना, त्या नवबौद्ध लोकांना बाबासाहेब उद्देशून म्हणतात. त्या नवबौद्ध लोकांना बाबासाहेब म्हणतात की बांधवांनो, माझं मन बलवान आहे. बाबासाहेबाचं वचन आहे बरं हे. बाबासाहेब म्हणतात की माझं मन बलवान आहे, माझी नीतिमत्ता बलवत्तर आहे. तुमचंही मन बलवान व्हावे, तुमची नीतिमत्ता बलवत्तर व्हावी, याकरिता मी तुम्हाला बुद्धाचा धम्म देत आहे. हे बाबासाहेबांचं वचन होतं. तुमचं मन बलवान व्हावं, तुमची नीतिमत्ता बलवत्तर व्हावी, मजबूत व्हावी, याकरिता मी तुम्हाला बुद्धाचा धम्म देत आहे. जो जो कोणी बुद्धाचा धम्म स्वीकार करीत आहे त्यांनी अत्यंत जागृतपूर्वक या बुद्धाचा धम्माचा स्वीकार करावा. हे बाबासाहेबांचं वचन आहे. म्हणजे बाबासाहेबाला हे अपेक्षित होतं, बाबासाहेबाला ही आशा होती की जो जो कोणी बुद्धाचा धम्म स्वीकार करीत आहे त्याने आपलं मन कसं करावं, बलवान करावं. त्याने आपली नीतिमत्ता, आपली नैतिकता बलवत्तर करावी, आपली नीतिमत्ता बलवान करावी, मजबूत करावी. हे बाबासाहेबांना अपेक्षित होतं. म्हणून तर बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्म दिलेला आहे. तर मग विचार करा बांधवांनो, आपली किती मोठी जबाबदारी आहे. बाबासाहेबांनी ही जबाबदारी आपल्यावरती दिली, तर आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेल्या संदेशाचं आचरण करणं किती महत्वाचं आहे. मग जर तुम्ही या ठिकाणी आलेले आहात तर मग ही आपली जबाबदारी नाही का, की आपल्याला जो सद्धम्म बाबासाहेबांनी दिला तो सद्धम्म जेव्हा जेव्हा तुम्हाला ऐकायला मिळेल तेव्हा तेव्हा तुम्ही सगळी कामं बाजूला करून तो सद्धम्म ऐकला पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्हाला या धम्माचं आचरण करण्याची संधी मिळेल
तेव्हा तेव्हा तुम्ही त्या धम्माचं आचरण करावं. कारण बाबासाहेबांनी हा सद्धम्म आपल्या सर्वांच्या हिताकरिता दिलेला आहे, सुखाकरिता दिलेला आहे. म्हणून बांधवांनो, या ठिकाणी ही जी काही आपल्याला आज ही संधी मिळालेली आहे ना, हे सोपं नाही आहे. मी तर जे आपले सार्वजनिक पंचशील मंडळ जे आहे, मागच्या 3-4 महिन्यांपासून ही सगळी धडपड त्यांची सुरू आहे बघा. कशासाठी बरं? तुमचा रविवार खराब करण्यासाठी का? नाही. हे जे नव तरुण मंडळ जे आहे, तुमच्या जीवनामध्ये ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी, तुम्हाला हा सद्धम्म ऐकण्यासाठी, हा सद्धम्म समजून मिळावा याकरिता किती धडपड केली बघा. माझं म्हणणं आहे की एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या पंचशील मंडळाकरिता. अभिनंदनास पात्र आहेत, अभिनंदनास नक्कीच ते पात्र आहेत की ज्यांच्या पुढाकारामुळे ही धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे. किती धम्म परिषद आहे? पहिली आहे का? दुसरी धम्म परिषद आहे. बरोबर आहे. म्हणजे ही सुरुवात आहे बघा. आता 10 वर्ष अगोदर केली होती आणि आता ही पहिली, ही दुसरी आहे का? म्हणजे पहिली परिषद कधी केली होती? 2014ला. मधामध्ये मला वाटते किती वर्षाचा गॅप पडला? 10 वर्षाचा गॅप पडला बघा. 10 वर्षाचा गॅप पडला. त्याच्यानंतर डायरेक्ट 2024 मध्ये धम्म परिषद संपन्न होत आहे. माझ्या मताने तरी पहिली धम्म परिषद म्हणावी आपण. एवढ्या मोठ्या संख्येने आहात. पण आता ही धम्म परिषद जरी पहिली असेल तर पहिली म्हणजे शेवटची नको, पहिली म्हणजे सुरुवात. हा गुरुमंत्र मात्र लक्षात ठेवा. पहिली म्हणजे सुरुवात. दरवर्षी धम्म परिषदेचं आयोजन झालं पाहिजे आणि दरवर्षी आपण सर्वांनी या धम्म परिषदेला सहकार्य केलं पाहिजे. कारण धम्माचा गाडा आपल्या सर्वांचा आहे. आणि म्हणून मी पुनश्च एकदा या पंचशील मंडळाचं या ठिकाणी पुन्हा सन्मान करतो. ऍक्च्युली माझा मुख्य मुद्दा दुसरा होता. अमरावतीमध्ये असल्यामुळे सगळे मुद्दे मला स्मरण झाले. तुम्हाला सुद्धा हे आठवावं, तुम्हाला सुद्धा या गोष्टीचं चिंतन व्हावं याकरता थोडं बाबासाहेबाचा हा महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितला. तर बांधवांनो, या आजच्या धम्मदेशनेमध्ये एक महत्वाचा भगवान बुद्धांचा उपदेश तुम्हाला सांगतो. सोपा उपदेश आहे, साधा सरळ उपदेश आहे, परंतु आपल्या सर्वांच्या कल्याणाचा आहे, आपल्या सर्वांच्या हिताचा आहे. कारण तथागत सम्यक संबुद्धाचा धम्म आपण आचरणामध्ये आणतोय. धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके परमिच. तथागतांचं वचन आहे. धम्मं चरे सुचरितं, धम्माचं सुचरण करा, धम्माचं चांगलं आचरण करा. नतं दुचरितं चरे, धम्माचं दुराचरण करू नका. चुकूनही धम्माचं दुराचरण करू नका. नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती. सेती म्हणजे झोपणे. कोण? धम्मचारी. जो धम्माचं आचरण करतो तो धम्मचारी, किंवा जी धम्माचं आचरण करते धम्मचारिणी. धम्मचारी सुखं सेती. अहो, जे धम्माचं आचरण करतात ते सुखाने झोपतात, सुखाने उठतात, सुखाने विहार करतात. फक्त या लोकामध्येच नाही बरं, अस्मिन लोके, फक्त याच लोकामध्ये नाही, अस्मिन लोके परमनिच, मृत्यूच्या नंतरही त्याला सुगतीचा लाभ होतो. एवढं धम्माचं आचरण महत्वाचं आहे. हा आपल्या धम्माचा आचरणाचा भाग आहे. हा निब्बाण प्राप्तीचा मार्ग आहे. हाच तर दुःख मुक्तीचा मार्ग आहे. ह्या दुःख मुक्तीचा मार्ग पुन्हा 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 समजून घेण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. इथे असलेला प्रत्येक भिक्खू तुम्हाला तथागतांचा दुःख मुक्तीचा मार्ग समजावून सांगण्यासाठी बसलेला आहे बघा. तुम्हाला धम्म समजावा, या धम्माचं प्रत्येक तत्व तुम्ही अंगीकार करावं, तुम्ही सुखपूर्वक जीवन जगावं, तुम्ही दुःखातून मुक्त व्हावं, याकरिता तर हा मार्ग आपण आचरणामध्ये आणतोय. निब्बाणाचा मार्ग ज्याला म्हणतात, निब्बाणाचा मार्गच आपल्या सर्वांच्या हिताचा आणि सुखाचा आहे बांधवांनो. निब्बाणाचा मार्ग ज्याला भगवान बुद्ध दुःख मुक्तीचा मार्ग म्हणतात, ज्याला भगवान बुद्ध मध्यम मार्ग म्हणतात, या मानवी जीवनाचा सुखाचा मार्ग म्हणतात, हा निब्बाणाचा मार्ग
आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि या निब्बाण मार्गावर म्हणजे या दुःखमुक्तीच्या मार्गावर आरूढ होण्यासाठी भगवान बुद्धांनी 4 सहाय्यकारी घटकांचा उपदेश केलेला आहे. समजते तुम्हाला? आवाज स्पष्ट कळतोय ना? भगवान बुद्धांनी जो दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला, ज्याला आपण निब्बाणाचा मार्ग म्हणतो, या निब्बाणाच्या मार्गावर आरूढ होण्यासाठी भगवान बुद्धांनी 4 सहाय्यकारी घटकांचा उपदेश केलेला आहे. घटक की ज्यांच्या सहाय्याने तुम्ही या निब्बाणाच्या मार्गावरती आरूढ होऊ शकता, ज्या घटकांचा अंगीकार केल्याने तुम्ही या मार्गावरती आरूढ होऊ शकता, धम्माचं आचरण करू शकता. याकरिता हे 4 घटक लक्षात ठेवा. हे 4 सहाय्यकारी घटक आहेत की ज्याच्या सहाय्याने तुम्ही अत्यंत सहजरित्या या धम्म मार्गावरती आरूढ होता, या निब्बाणाच्या मार्गावरती आरूढ होता. तर ते 4 सहाय्यकारी घटक कोणते आहेत, अगदी त्या घटकांचा तुम्हाला उपदेश करतो. साधं सोपं आहे, काही कठीण नाही, अत्यंत साधं सोपं आहे. समजण्यामध्ये उमजण्यामध्ये तुम्हाला हे घटक फार महत्वाचे आहेत. तर भगवान बुद्ध त्या 4 सहाय्यकारी घटकांचा उपदेश करतात. त्यापैकी जे 4 सहाय्यकारी घटक आहेत, त्यापैकी जे पहिला जो घटक आहे त्याला भगवान बुद्ध म्हणतात कल्याण मित्तच सेवना होती. पहिला घटक पाली वचन आहे बुद्धांचं, काय म्हणतात? कल्याण मित्तच सेवना होती ती. याचा अर्थ काय होतो? कल्याण मित्राचं सेवन करावं लागेल. तुम्हाला कल्याण मित्र भेटला पाहिजे या जीवनामध्ये. जोपर्यंत तुम्हाला कल्याण मित्र भेटणार नाही तोपर्यंत तुम्ही या निब्बाणाच्या मार्गावरती आरूढ होऊ शकत नाही. पहिला घटक आहे, तुम्हाला कल्याण मित्र भेटला पाहिजे. कल्याण मित्र म्हणजे कोणता? असा मित्र की जो तुमचं कल्याण चाहतो, जो तुम्हाला चांगल्या मार्गाचं आचरण करण्यासाठी प्रवृत्त करतो, असा मित्र तुम्हाला भेटला पाहिजे. बघा, जे लोक विपश्यना वगैरे करतात, ध्यान साधना करतात, तर त्यांच्यामध्ये नेहमी हा शब्द तुम्हाला ऐकायला मिळतो, कल्याण मित्राची संगत ठेवा, कल्याण मित्राची संगत ठेवा. कशासाठी? तुम्हाला तो कल्याण मित्र यासाठी महत्वाचा आहे कारण तोच तर मित्र तुम्हाला या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देतो. जसं बघा, हे सार्वजनिक पंचशील जे मंडळ आहे हे तुम्हा सर्वांचे कल्याण मित्र ठरलेले आहेत, कारण त्यांनी तुमच्या कल्याण मित्राची भूमिका बजावली. तुम्हाला या सद्धम्माची संधी उपलब्ध करून दिली. म्हणून बांधवांनो, निब्बाणाच्या मार्गावर आरूढ होण्यासाठी कल्याण मित्र भेटणं फार महत्वाचं आहे. यासाठी तुमचं पुण्य सुद्धा महत्वाचं आहे. हे सहज सोपं नाहीये. आम्ही पाहतो की कल्याण मित्र तर दूरची गोष्ट आहे, म्हणजे एखाद्याला चांगला मार्ग दाखवा. बरं, एखाद्याला चांगला मार्ग दाखवता येत नसेल तर किमान चुकीचा मार्ग तरी दाखवू नका. अरे, चांगला मार्ग दाखवता येत नाही, धम्म मार्ग दाखवता येत नाही, सद्धम्म सांगता येत नाही, तर किमान त्याला अधम्माचा मार्ग तरी सांगू नका, त्याला चुकीच्या मार्गावर तरी सांगू नका. आमच्याकडे बस असं झालेलं आहे, एखादा व्यक्ती तो कसाही असो, एखादा व्यक्ती म्हणतो हिंसाच्या मार्गाने चालला की आपण चाललो त्याच्या मागे मागे, हिंसेचा मार्ग तर आपण त्याच्या मागे मागे चाललो. एखादा व्यक्ती चोरी करतो तर आपण सुद्धा त्याच्या मागे मागे चालतो. एखादा व्यक्ती व्यभिचाराच्या मार्गाने जातोय तर तो सुद्धा त्याच्या मागे मागे जातो. एखादा व्यक्ती खोटं बोलतो, वाणी दुष्कर्म करतो तर ते सुद्धा त्याच्या मागे मागे जातात. एखादा व्यक्ती मद्यपान करतो, नशापान करतो तर बांधवांनो लोक सुद्धा त्याच्या मागे मागे जातात. लक्षात ठेवा, तो व्यक्ती आपला कल्याण मित्र नाहीये, कारण तो व्यक्ती आपल्याला चुकीच्या मार्गाने घेऊन जाते. आता तुम्ही धम्म परिषदेमध्ये आले, येता येता एखादी जर तुम्हाला तुमची मैत्रीण भेटली, तुमच्या मैत्रिणी भेटतात ना आता येता येता, तर येता येता जर तुम्हाला एखादी मैत्रीण भेटली, शेजारी भेटली, तर तुमच्या मनामध्ये कल्याण मित्राचा भाव उत्पन्न झाला. तुम्ही काय म्हणता? अगं माय, काम झाले का? चाललं, धम्म परिषद आहे ना, बडनेराला चाललं म्हणता की तुम्ही? तुम्हाला काय वाटतं की आम्ही तर धम्म परिषदेला जातच आहोत,
अरे आपण तरी कोणाचे कल्याण मित्र झालो पाहिजे, आपल्या माध्यमातून कोणाला तरी सद्धम्म समजला पाहिजे. तर चालता चालता सहज आपण म्हणतो, अरे चला ना धम्म परिषदेला, चला ना, अरे चला ना धम्म परिषदेमध्ये धम्म ऐकण्यासाठी चला, भिक्खू संघाचं दर्शन घेण्यासाठी चला. सहज आपण म्हणतो, आपण कल्याण मित्राची भूमिका बजावतोय. पण मला असं वाटतं, जर एखाद्याला चांगला मार्ग दाखवता येत नसेल तर किमान त्याला आपण चुकीचा मार्ग तरी दाखवू नये. आम्ही या अमरावतीमध्ये फिरत असताना, मागच्या 15 दिवसापासून फिरतोय आम्ही नागपूरमध्ये, अमरावतीमध्ये फिरत गेलो आम्ही. तर त्या म्हणजे टीका म्हणून नाही बरं, खरं म्हणून ते सांगतो, सत्य म्हणून सांगतो. काही काही आपलेच बौद्ध लोक, कल्याण मित्र तर दूरची गोष्ट, पण आपलेच काही बौद्ध लोकांना आम्ही पाहिलं आहे की ते लोक स्वतः तर जातात त्या ठिकाणी आणि इतरांना म्हणतात, चल ना जाऊ ना आपण. अरे चल ना, कशासाठी? त्याला जर विचारलं, हो साहेब कुठं चालले तुम्ही, तर ते आम्हाला म्हणतात, भंतेजी आम्ही टाकड घाटला चाललो म्हणतात. मुलाचं लग्न झालं की चालले आशीर्वाद द्यायला टाकड घाटला. माहिती ना टाकड घाट, काही सांगायची गरज नाही. विठू बाबाला सुनबाई घरी आली की सुनबाईला दर्शन देण्यासाठी चालले टाकड घाटला. नवीन गाडी घेतली की चालले टाकड घाटला. पूजापाठ केला की चालले टाकड घाटला. असे नागपूरचे बौद्ध लोक आम्ही कधी कधी पाहिलो, त्या टाकड घाटून चालले. म्हणजे स्वतः तर चालले त्या अंधश्रद्धेच्या मार्गाने, अंधभक्तीच्या मार्गाने स्वतः तर चाललेच, पण दुसऱ्यांना पण सोबत घेऊन चालले. हे असे काही कल्याण मित्र कामाचे नाहीत बघा हे. अरे हे कल्याण मित्र नाहीच आहेत. अमरावतीमध्ये पण काही वेगळं नाही आहे बघा. कोणता बाबा आहे अमरावतीमध्ये? हा, अरे तो गुणवंत बाबा कुठून आला? त्या बाबाने, त्या बाबासाहेबांनी एवढा मोठा बुद्ध आपल्याला दिला. अरे आपले लोक बुद्ध सोडून त्या बाबा बुवाच्या नादी लागले. हा, बाबा बुवाच्या नादी. आम्ही तर काही घर असेही पाहिले अमरावती मधल्या बौद्ध लोकांचे, जिथे बुद्ध आणि बाबासाहेब आहेत ना, जिथे बुद्ध बाबासाहेबाचं पूजास्थळ आहे, त्याच्या बुद्धांच्याच बाजूला एक छोटासा फोटो ठेवून देतात. गुणवंत बाबा म्हणतात त्याला. आम्ही एका खाली पाहिलं बा पूजास्थळी, जवळ जाऊन पाहिलं. आम्हाला अगोदर असं वाटलं की संत गाडगे बाबाचा फोटो असेल. जवळ जाऊन पाहतो असं, अरे हा दुसराच बाबा निघाला. कोण? तर गुणवंत बाबा आहे म्हणे. लई चमत्कारी बाबा आहे म्हणते जे म्हणे, ते लई चमत्कारी बाबा आहे. बाबा म्हटलं, चमत्कार को नमस्कार करायची पद्धतच आहे आपल्याकडे. जिधर चमत्कार उधर नमस्कार. मग बुद्धाला असं वंदन करतात, भगवान बुद्धाला वंदन करतात की भगवान माझं भलं होऊ दे बाबा भगवान. बारीक नजर त्या गुणवंत बाबाकडे असते. बुद्धानं भलं केलं तर केलं, नाहीतर गुणवंत बाबा आहेत जिंदाबाद. गुणवंत बाबा की जय हो, आमचं भलं. अरे बाबा कुठं चाललो आपण? एवढे मोठे बाबासाहेब आंबेडकर महाविद्वान, संविधानाचे शिल्पकार व ज्यांच्या विद्वत्तेपुढे त्या काळातले भारतातले मोठे मोठे विद्वान हात जोडायचे, नतमस्तक व्हायचे. एवढे मोठे विद्वान बाबासाहेब जर भगवान बुद्धांच्या चरणी विलीन होतात, बुद्धाला शरण जातात, अरे मग जरा विचार करा ना, बाबासाहेबाची पाय धूळ सुद्धा आपण होऊ शकत नाही. होऊ शकतो का? बाबासाहेबाच्या विद्वत्तेची पाय धूळ सुद्धा होऊ शकत नाही. मग एवढा मोठा बाबासाहेब, एवढे विद्वान बाबासाहेब जर बुद्धाला शरण जातात, मग आपण विचार करायला पाहिजे हो की जर बाबासाहेब बुद्धाला शरण गेले, अरे काही तर असेल ना बुद्धाच्या सद्धम्मामध्ये. बाबासाहेबांनी काहीतरी बघितलं असेल ना. आपण हे सगळे विसरलो आणि जे जे लोक आज बाबासाहेब आणि बुद्धाला सोडून जे जे लोक गुणवंत बाबाच्या नादी लागले, ते लोक सगळे दुखी होणार आहेत. सगळे दुखी होणार आहेत. बाबासाहेबापेक्षा शहाणे झाले हो लोक. काय सांगा तुम्हाला? या एक तर उपासक आला आणि काय म्हणे आम्हाला माहित आहे, आमचे भंती सोबत आहे बघा साक्षीदार म्हणून. काय म्हणे आम्हाला? बाबा म्हणजे भंतीजी म्हणे ते सगळं बरोबर आहे म्हणे, पण बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणे त्या 22 प्रतिज्ञातल्या ज्या सुरुवातीच्या 8 प्रतिज्ञा आहेत ना म्हणे, त्या द्यायला नव्हत्या पाहिजे म्हणे. ते नव्हते द्यायला पाहिजे म्हणे, कारण आजचं वातावरण असं, आजचं वातावरण ते पळवाटा सांगू लागलं सगळं काही. मी त्याला म्हटलं, अरे बाबा बरं झालं बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. जर 22 प्रतिज्ञा दिल्या नसत्या ना, तर आमचे लोक तर बिनधास्त गेले असते आणि आम्हालाच म्हटलं असतं. कुठे म्हटले बाबासाहेब पूजा करू नका म्हणून? कुठे म्हटले बाबासाहेब उपासना करणार नाही म्हणून? सांगा बरं.
म्हणजे पडवाटा काढले असे लोकांनी. बरं झालं बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या हो. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या म्हणून तर आम्ही हक्काने अधिकाराने तुम्हाला रागवतो, कधी कधी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की जे जे लोक त्या बाबा बुवाच्या नादी लागले, बांधवांनो ते सगळं सोडा, एखाद्याचा कल्याण मित्र बना. कल्याण मित्र कशासाठी? तर जे लोक चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत त्यांना चांगला मार्ग दाखवण्यासाठी त्यांचा कल्याण मित्र बना. त्यांना बुद्धाचा धम्म पटवून देण्यासाठी त्यांचा कल्याण मित्र बना. त्यांना निब्बाणाच्या मार्गावर आणण्यासाठी त्यांचा कल्याण मित्र बना. बांधवांनो, जर एखाद्याचा आपण कल्याण मित्र बनू शकत नाही तर किमान त्याला अंधश्रद्धेच्या मार्गाने घेऊन जाऊ नका, या बाबा बुवांच्या मार्गाला घेऊन जाऊ नका, या जुन्या चाली रीती रूढी परंपरेच्या मार्गाने घेऊन जाऊ नका. कारण आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. एवढी जबाबदारी मी तर म्हणतो या पृथ्वीवर आम्हा धर्मगुरूंवर म्हणजे आमच्या भंतेजी लोकांवर जेवढी जबाबदारी आहे ना तेवढी जबाबदारी या पृथ्वीवर कोणत्याच धर्मगुरूवर नाहीये. जेवढी जबाबदारी तुम्हा उपासक आणि उपासिकांवरती आहे तेवढी जबाबदारी या पृथ्वीवर कोणत्याच धर्म अनुयायांवरती नाहीये. खूप मोठी जबाबदारी दिली आहे बाबासाहेबांनी आपल्या शिरोवरती. ही जबाबदारी विसरू नका बांधवांनो. तथागतांचा सद्धम्म अनुसरण करण्यासाठी स्वतः पुढाकार घ्या आणि दुसऱ्यांसाठी कल्याण मित्र बना. दुसऱ्यांना सुद्धा स्वतः सोबत या कल्याण मार्गावरती आणा. म्हणून विश्वासानं सांगतो तुम्हाला, तुमच्या मनाला हे पटवून द्या. गॅरंटेड विश्वासानं तुम्ही स्वतःला पटवून द्या की माझा जो कल्याणाचा मार्गदाता आहे तो केवळ आणि केवळ कोण आहे? भगवान बुद्ध आहे, दुसरं कोणी नाही आहे. भगवान बुद्धच माझे कल्याण मार्गाचे मार्गदाता आहेत. तेच माझे सुखाचे निब्बाणाचे मार्गदाता आहेत. धम्म हा माझा कल्याणाचा मार्ग आहे आणि पूजनीय भिक्खू संघच माझा कल्याण मित्र आहे. हे पुन्हा 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 तुमच्या मनाला पटवून द्या. आता इथे जे भिक्खू संघ आहे याच्यामध्ये आमचा काय स्वार्थ आहे का? सांगा, स्वार्थ आहे कोणता? मी तर म्हणतो आहे आमचा स्वार्थ, थोडासा स्वार्थ आमचा पण आहे. स्व अर्थ अत्तदीप भव, स्वतःचा अर्थ जाणणं. म्हणजे आम्ही तर आमचं मंगल करतोय, स्वतःचा अर्थ आम्ही जाणला, आम्ही स्वतःचं मंगल करतच आहोत. पण तुमचं सुद्धा मंगल व्हावं, तुमचं सुद्धा कल्याण व्हावं, तुम्हाला सुद्धा सद्धम्म समजावा, तुम्हाला सुद्धा हा निब्बाणाचा मार्ग मिळावा, कळावा, याकरिता तुमचा कल्याण मित्र बनून भिक्खू संघ या ठिकाणी आहे. बघा, याच्यामध्ये तुमचं मंगलच आहे. म्हणून एक गोष्ट नेहमी नेहमी आपल्या मनाला पटवून द्या, भगवान बुद्ध हेच माझे मार्गदाता आहेत आणि तथागतांचा धम्म हाच मार्ग सुखाचा मार्ग आहे आणि पूजनीय भिक्खू संघ हाच माझा कल्याण मित्र आहे. म्हणून सदैव कल्याण मित्राच्या संगतीमध्ये राहा. हे पहिलं तत्व आहे बांधवांनो. जर तुम्हाला सद्धम्म सांगणारा कल्याण मित्रच भेटला नाही तर तुम्ही सद्धम्माच्या मार्गावर कसं येणार? कसं येणार? बघा, तुम्ही इथून धम्म परिषद झाल्यानंतर घरी जाईपर्यंत बघा बरं, किती लोक तुम्हाला सद्धम्म सांगतात, किती लोक तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये सद्धम्म सांगतात? खूप कमी लोक आहेत, खूप कमी लोक आहेत. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर निब्बाण मार्गावर आरूढ व्हायचं असेल तर कल्याण मित्राची संगत तुम्हाला मिळाली पाहिजे. हा पहिला म्हणजे ज्याला म्हणतो आपण की हे पहिला घटक आहे, सहाय्यकारी घटक आहे, जो आपल्याला निब्बाण मार्गाकडे घेऊन जातो. दुसरा जो घटक आहे, भगवान बुद्ध म्हणतात सद्धम्म सवनंग होती. म्हणजे सद्धम्माचं श्रवण तुम्हाला करता आलं पाहिजे. हे सुद्धा सहज आणि सोपं नाहीये. कल्याण मित्र, जो तुम्हाला कल्याण मित्र भेटतो त्या कल्याण मित्राच्या सहवासाने तुम्हाला सद्धम्माचं श्रवण करण्याची संधी उपलब्ध होते. मला सांगा, तुम्ही जर तुम्हाला सद्धम्म ऐकायलाच मिळाला नाही तर तुम्ही सद्धम्माचं आचरण कसं करणार? तुम्हाला सद्धम्म समजला नाही, तथागतांचा धम्मच तुम्हाला समजला नाही, अरे मग तुम्ही धम्माचं आचरण करणार कसं? जर तुम्हाला धम्म समजला नाही,
तर जे लोक धम्माला न समजून घेता आचरण करतात, बांधवांनो, ते चुकीचं आचरण होते. धम्मं चरे सुचरितं, धम्माचं चांगलं आचरण करा. नतं दुचरितं चरे, चुकीचं आचरण करू नका. जर चुकीचं आचरण केलं तर जो लाभ तुम्हाला व्हायला पाहिजे तो लाभ तुम्हाला होत नाही. म्हणून धम्माचं सुचरण करण्यासाठी धम्माला नेहमी नेहमी श्रवण करा. धम्माला जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल ऐकण्यासाठी तेव्हा तेव्हा तुम्ही धम्माला ऐका. धम्माचं चिंतन करा, मनन करा, धम्म समजून घेण्याचा प्रयत्न करा. ही धम्म परिषद याकरिताच आहे. तुम्ही जे या ठिकाणी आलेले आहात, कशासाठी आलेले आहात? ते सुरुवातीला ते पूजनीय भंतेजी बोलले ना, अमोलपोती भंतेजी, की काही काही धम्म परिषदा म्हणजे काय झालेले आहेत? फक्त राजकारण झालेलं आहे. लक्षात ठेवा बरं, 2024 हे वर्ष लई खतरनाक वर्ष आहे. निवडणुका येणार आहेत, लोक तुमच्या घरापर्यंत येणार आहेत आणि तुम्हाला प्रलोभने दाखवणार आहेत. आणि काही काही ठिकाणी तर धम्म परिषदेच्या नावाखाली सद्धम्माची देसणं नाही बरं, दुसरंच काहीतरी सुरू होणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, राजकारण ज्या ज्या ठिकाणी घडत आहे त्या धम्म परिषदा आपल्या कामाच्या नाही आहेत. तिथं सद्धम्म नाही म्हणत, तिथं सद्धम्म ऐकायला मिळत नाही, तिथं दुसरं सुरू होते. आमचा पक्ष तुमचा पक्ष, आमचा पक्ष तुमचा पक्ष होणार आहे बरं. हे वचन लक्षात ठेवा. काही महिन्याच्या नंतर ह्या गोष्टी सुरू होणार आहेत. म्हणून ज्या ज्या ठिकाणी धम्म परिषदेच्या नावाखाली हे जे काही सुरू आहे ना राजकारण, त्याला आळा बसला पाहिजे. तुम्ही त्याचा विरोध केला पाहिजे. धम्म परिषदेमध्ये फक्त धम्माचंच वचन झालं पाहिजे. अरे तुम्ही आपला वेळ काढून या ठिकाणी आला, त्यात रविवार सुट्टीचा दिवस, तुम्ही इथं आलात कशासाठी? धम्म ऐकण्यासाठी आले ना तुम्ही. हा धम्म समजून घेण्यासाठी तुम्ही इथे आलेले आहात. तर मग बघा, इथे ही धम्म परिषद आयोजित ज्या लोकांनी केलेली आहे ते आपले कल्याण मित्र ठरले की नाही? किती मेहनत केली हो त्यांनी. लोकांच्या घरी दारापर्यंत जावं लागतं हे काय दान जमा करण्यासाठी. लोक 10 रुपयाचं दान देतात, हजाराच्या गोष्टी ऐकवतात की नाही हो मंडळ, पंचशील मंडळ? 100 रुपये देतात आणि हजाराच्या गोष्टी ऐकवतात. असं करायचं का, तसं करायचं का, असं करा तसं करा. प्रत्यक्ष ग्राउंड फील्डवर काम करणारे लोक आहेत. ग्राउंड फील्डवर पैसा देऊन आपली जबाबदारी संपत नाही. यांनी धम्म परिषद आयोजित केली. आपल्या सर्वांना सद्धम्म ऐकावयास मिळतोय बांधवांनो. हा दुसरा घटक किती महत्वाचा आहे. कल्याण मित्राच्या संगतीमध्ये राहा, तोच कल्याण मित्र तुम्हाला सद्धम्माच्या मार्गाकडे घेऊन जाईल. आणि जर कल्याण मित्र भेटला नाही तर समजून जा सद्धम्मच दूरची गोष्ट राहिली. तो तुम्हाला त्या गुरुमंत बाबाकडे घेऊन जाईल, नाहीतर कोणत्या तरी देवीच्या मंदिरात घेऊन जाईल, अंधश्रद्धा, अंधभक्ती, मिथ्या दृष्टीकडे घेऊन जाईल. म्हणून सावधान होऊन आपला कल्याण मित्र कोण आहे त्याचा शोध घ्या. या कल्याण मित्राच्या सहवासामध्ये जाऊन तरच तुम्हाला सद्धम्म मिळेल, सद्धम्म ऐकायला मिळेल, तरच तर तुम्ही त्याचं आचरण कराल. हे 2 घटक लक्षात ठेवा. कोणते कोणते? पहिला घटक कोणता आहे? कल्याण मित्राच्या संगतीमध्ये राहा. दुसरं, सद्धम्माचं श्रवण करा. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा सद्धम्म ऐका, त्याचं चिंतन करा, मनन करा आणि त्याचं खूप चांगल्या प्रकारचं आचरण करा. हे 2 घटक आहेत. त्यानंतर भगवान बुद्धांनी सहाय्यकारी घटकांमध्ये तिसरा घटक सांगितलेला आहे. या 4 घटकांपैकी जो तिसरा घटक आहे, भगवान बुद्ध म्हणतात योनिसो मनसी कारो होती. थोडा कठीण शब्द आहे, काही काही लोकांनी पहिल्यांदाच ऐकला असेल. योनिसो मनस कारो होती हा शब्द पाली वचन आहे, बुद्ध वचन आहे, पण लक्षात ठेवा याचा अर्थ खूप सोपा आहे, साधा सोपा आहे, मंगलाचा आहे. योनिसो मनसकारो, योनिसो मनसकार याचा अर्थ होतो योनिसो म्हणजे चिंतन करणे. कशाने चिंतन करणे? आपल्या मनाने चिंतन करा. योनिसो मनसकार म्हणजे आपल्या मनाने जो सद्धम्म तुम्ही ऐकला किंवा जे जे तुम्ही काही ऐकलं त्याचं तुम्ही मन पुन्हा पुन्हा चिंतन करा, पुन्हा पुन्हा मनन करा, पुन्हा पुन्हा चिंतन करून मनन करून
त्याचं महत्व तुम्ही जाणा. यालाच म्हणतात योनिसो मनसकार. बघा, तुम्ही धम्म परिषदेमध्ये आले, आता तुम्ही इथे धम्म परिषदेमध्ये सद्धम्माची देसना ऐकत आहात. धम्म परिषद संपली की नंतर तुम्ही आपापल्या घरी जाल. रविवारचा दिवस आहे, जरा घाईत सुटणार आहात, आहे की नाही? अंधार लवकर पडायच्या अगोदर जायचंय, रविवारचा दिवस आहे. घरी गेलो आपण की सगळं विसरून जातो. बघा, सगळं विसरतो आपण, सगळं विसरतो की आपल्याला काय काय ऐकायला मिळालं. त्याचं चिंतन करणं महत्वाचं आहे. विसरू नका, विसरू नका. त्याचं चिंतन करा, त्याचं मनन करा की धम्म परिषदेमध्ये भिक्खू संघाने ज्या ज्या गोष्टींची देसना आपल्याला केली त्या त्या गोष्टीचं पुन्हा पुन्हा चिंतन करा. योनिसो मनसकार करा, पुन्हा पुन्हा चिंतन करा, पुन्हा पुन्हा चिंतन करा. बघा, हे जेव्हा तुम्ही चिंतन करता ना, जेव्हा जेव्हा तुम्ही चिंतन कराल ना, तेव्हा तुम्हाला सुख मिळते. का महत्वाचं आहे हे? यासाठी महत्वाचं आहे कारण तुम्ही सगळे गृहस्थी लोक आहात. पती पत्नी, आई वडील, मुलं बाळ, घर संसार, गाडी बंगला, बँक बॅलेन्स, हा सगळा गोतावळा तुम्हाला सांभाळायचा आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही हे जीवन जगता तर याची काय गॅरंटी आहे हो की तुमच्या मनावरती चुकीच्या संस्काराचा आघात होणार नाही. बरेचसे आम्हाला फोन येतात, लोकांचे आम्हाला फोन येतात, लोकाला आम्हाला म्हणतात की भंतेजी माझं मन अत्यंत उद्विग्न होत आहे हो, भंतेजी माझ्या मनामध्ये खूप वाईट वाईट विचार येत आहेत, मी काय करू सांगा. झोप लागत नाही, आम्हाला सुखाने झोप लागत नाही, जीवनामध्ये खूप दुःख उत्पन्न होत आहे, कोणत्या कामामध्ये माझं मन लागत नाहीये, माझं मन अशांत झालेलं आहे, माझं मन उद्विग्न झालेलं आहे, भंतेजी मी काय करू मला सांगा. तर आम्ही त्यांना सांगतो की ताई बाबा तुम्ही एक काम करा, तुमच्या मनामध्ये धम्माचं पुन्हा पुन्हा चिंतन करत चला. ज्या वेळेस तुम्ही धम्माला विसरले समजून जायचं तुम्ही चुकीच्या मार्गाने गेले. ज्या वेळेस तुम्ही सद्धम्माला विसरले समजून जायचं की तुम्ही दुःखाच्या मार्गाने जाणार आहात. म्हणून जर तुम्हाला दुःखाच्या मार्गाने जायचं नसेल तर धम्माचं पुन्हा पुन्हा चिंतन करा. जो धम्म तुम्ही ऐकला ना त्याचा योनिसो मनसकार करा, धम्माला जाणण्याचा प्रयत्न करा, पुन्हा 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 धम्माचं चिंतन करा. यालाच भगवान बुद्धांनी काय म्हटलेलं आहे? योनिसो मनसकार, म्हणजे मनाने चिंतन करणे, त्याचं मनाने चिंतन करणे, मनन करणे. हा तिसरा घटक आहे की जो सुद्धा आपल्या सर्वांना महत्वाचा आहे. त्यानंतर जो चौथा जो घटक आहे तो घटक अत्यंत महत्वाचा आहे. त्याला भगवान बुद्ध म्हणतात धम्म पटिपदा होती. काय म्हटलेलं आहे? धम्म पटिपदा होती. पटिपदा शब्द तुम्ही कधी ऐकला का बरं? कधी बोलला तर असेल ना. संकल्प गाथा तुम्हाला माहित आहे ना, बुद्ध वंदनेमध्ये तुम्ही म्हणतात संकल्प गाथेमध्ये इमाय धम्मानु धम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमी धम्मं पूजेमी संघं पूजेमी म्हणता ना संकल्प गाथेमध्ये. याचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? काय होतो याचा अर्थ? इमाय धम्मानु धम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमी धम्मं पूजेमी संघं पूजेमी. ज्यावेळेस आपण ते पाली वचनातली वंदना म्हणतो ना, तर बांधवांनो कधीतरी त्याचा अर्थ सुद्धा वाचत चला. आमचं यूट्यूबला रिसर्च नावाचं चॅनल आहे. तुमच्यापैकी बरेचशी लोक आमच्या चॅनलला नेहमी प्रवचन ऐकतात. मागच्या वर्षावासामध्ये हा जो वर्षावास होऊन गेला त्या वर्षावासामध्ये आम्ही असा विचार केला की प्रत्येकच वर्षावासात तर आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचतो. 67 वर्षांपासून हा ग्रंथ आपण वाचतच आलेले आहोत. आम्ही विचार केला की यावेळेस आपल्या उपासक आणि उपासिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये धम्म आचरणाच्या संबंधित ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी समजावून सांगायच्या. तर बघा, अरहंग पासून सुरुवात करता, क्षमा याचना, शील याचना, नंतर त्रिशरण, पंचशील, त्रिरत्न पूजा वंदना, बुद्ध पूजा, त्रिरत्न वंदना आपण सगळं म्हणतो की नाही. पण बांधवांनो या वंदनेतला प्रत्येक शब्दांचा अर्थ तुम्हाला माहित असला पाहिजे. प्रत्येक शब्दांचा अर्थ माहित नाहीये
त्याच्यामुळे एवढा गोंधळ झालेला आहे बघा, एवढा गोंधळ झालेला आहे. म्हणून आम्ही या वर्षावासामध्ये या प्रत्येक म्हणजे बुद्ध पूजा आणि त्रिरत्न वंदनेतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ या वंदनेमध्ये आम्ही सांगितलेला आहे. तर हा जो शब्द आहे धम्म पटीपदा होती, याचा तोच अर्थ आहे इमाय धम्मानुधम्म, म्हणजे मी अशा प्रकारे या धम्माचं आचरण करून मी पटीपदा करतो. काय होते पटीपदा म्हणजे सांगा? धम्म आचरणाचे 3 गुण आहेत. कोणते कोणते? बघा, धम्म आचरणाच्या 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे त्याला म्हणतात धम्म परियत्ती, दुसरं धम्म पटीपत्ती आणि तिसरं धम्म पटीवेदन. समजलं? धम्म आचरणाच्या किती पद्धती आहेत? 3. कोणत्या कोणत्या? पहिलं कोणतं आहे? धम्म परियत्ती, दुसरं धम्म पटीपत्ती आणि तिसरं धम्म पटीवेदन. धम्म परियत्ती पहिला आहे. धम्म परियत्ती म्हणजे काय? धम्माला ऐकून समजून घेणे, त्याला धम्म परियत्ती म्हणतात. म्हणजे थेअरी, धम्माची थेअरी, धम्म ऐकून समजून घेणे, धम्म वाचून समजून घेणे, याला थेअरिटिकली म्हणतात. म्हणजे धम्माला परियत्ती करणे, त्याला धम्म थेअरिटिकली म्हणतात, धम्म परियत्ती. जो धम्म तुम्ही ऐकला, जेव्हा तुम्ही त्या धम्माचं प्रत्यक्ष आचरण करता, त्याला म्हणतात धम्म पटीपत्ती. समजलं? धम्म पटीपत्ती. आणि या वचनात सांगितलेलं आहे की इमाय धम्मानुधम्म, या धम्माचं धम्म पटीपत्ती, या प्रत्यक्ष धम्म आचरण करून मी बुद्धाची पूजा करतो, धम्माची पूजा करतो, मी संघाची पूजा करतो. तर अशा पद्धतीने धम्म पटीपदा आपल्याला करायची आहे. म्हणजे धम्माचं प्रत्यक्ष आचरण तुम्हाला करायचं आहे. हे धम्माचा चौथा घटक आहे. समजलं तुम्हाला? धम्म पटीपदा म्हणजे काय? धम्माचं प्रॅक्टिकली प्रत्यक्ष आचरण करणे म्हणजे धम्म पटीपदा होय. आणि या धम्माच्या पटीपदेने प्रत्यक्ष आचरणाने बुद्धं पूजे, मी बुद्धाची पूजा करतो, आपण धम्माची पूजा करतो, संघाची पूजा करतो. की बघा, मेणबत्ती लावली, अगरबत्ती लावली, फुलं अर्पण केले, ही तर जस्ट फॉर्मॅलिटी आहे, औपचारिकता आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. परंतु याचं जे पुढचं पाऊल आहे ते म्हणजे धम्म पटीपदा करा, हा चौथा घटक आहे. धम्माचं प्रत्यक्ष आचरण करा, धम्माचं प्रत्यक्ष अनुकरण करा, याला धम्म पटीपदा म्हणतात. जे जे लोक आपल्या जीवनामध्ये धम्म पटीपदा करतात, धम्माचं प्रत्यक्ष आचरण करतात, त्याच लोकांना धम्म आचरणाचं प्रत्यक्ष फळ प्राप्त होते. त्यालाच म्हणतात धम्म पटीवेदन. समजलं? अशा ह्या धम्म आचरणाच्या 3 पद्धती आहेत. तर आपल्याला धम्म परियत्ती सुद्धा महत्वाची आहे, धम्म समजून घेण्यासाठी. त्यानंतर धम्म पटीपदा, धम्माचं आचरण महत्वाचं आहे, तरच तुम्हाला धम्म पटीवेदनाचं फळ प्राप्त होईल. हे 4 घटक भगवान बुद्धांनी सांगितलेले आहेत की जे तुम्हाला निब्बाण प्राप्तीच्या मार्गावरती घेऊन जातात. हे सगळे 4 सहाय्यकारी घटक आहेत. आलं लक्षात तुमच्या? कोणते कोणते घटक आहेत? पहिला कोणता घटक आहे? कल्याण मित्र असणे. तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक कल्याण मित्र असला पाहिजे. दुसरं कोणतं आहे? त्या कल्याण मित्राच्या संगतीने तुम्ही सद्धम्म पुन्हा पुन्हा ऐकला पाहिजे. त्यानंतर तिसरं कोणतं आहे? जो सद्धम्म तुम्ही ऐकला, जो सद्धम्म तुम्ही ऐकला, त्या सद्धम्माचं तुम्ही योनिसो मनसकार करावं, म्हणजे चिंतन करावं, पुन्हा 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 चिंतन करा, मनन करा. आणि ज्या सद्धम्माचं तुम्ही चिंतन करता त्याच सद्धम्माला तुम्ही, चौथा घटक कोणता आहे? धम्म पटीपदा करा, धम्माचं आचरण करा. अशा या 4 घटकांचा बुद्धांनी उपदेश केलेला आहे. हे 4ही सहाय्यकारी घटक आहेत की ज्यांच्या आचरणाने आपण या निब्बाणाच्या मार्गावरती आपण आरूढ होतो. आणि निब्बाणाच्या मार्गाचं आचरण करता 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 या निब्बाण मार्गाचं आपल्याला खूप सर्वश्रेष्ठ असं
सुखाचं निब्बाणाचं फळ आपल्याला प्राप्त होते. म्हणून बांधवांनो, बुद्धाचा हा छोटा उपदेश आहे, पण आपल्या सर्वांच्या कल्याणाचा उपदेश आहे. म्हणून या उपदेशाला आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावं, त्याचं मनन करावं, चिंतन करावं आणि धम्मपटीपदा करून आपण आपल्या जीवनामध्ये खूप महान असं हे धम्म आचरणाचं फळ प्राप्त करावं. एवढी मंगल कामना आपल्या सर्वांप्रती या ठिकाणी व्यक्त करतो. पुनश्च एकदा सार्वजनिक पंचशील मंडळ बडनेरा आणि या मंडळाला सहकार्य करणारे आपण सर्व धम्म उपासक, उपासिका, दानदायक आणि दायिका आपल्या सर्वांप्रती मी या ठिकाणी मंगल कामना अर्पण करून माझं धम्म प्रवचन या ठिकाणी समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.